नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सचिन दळवी यांच्या खरड छाटणीच्या या प्लॉटवरती आहोत. शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी ह्या प्लॉटलाही थोडासा जो काही 8 मेला पाऊस चालू झाला, ह्या 8 मेच्या पावसाने ह्याही द्राक्ष बागेमध्ये गेल्या वर्षीच्या खरड छाटणीमध्ये घड निर्मितीला अडचणी आली आहेत. आणि ह्याच प्लॉटवरती आपण 2026-27च्या द्राक्ष हंगामाला खरड छाटणीच्या सीझनला सुरुवात करत आहोत. पण या द्राक्ष बागेमध्ये आपण खरड छाटणीमध्ये त्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे थोडंसं सविस्तर समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो, ह्या प्लॉटमध्ये आपण द्राक्ष बागेमध्ये शेणखताचा वापर करून घेतलेला आहे. बऱ्याच वेळा आपण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षी द्राक्ष बागांमध्ये बऱ्याच वेळा जो काही 8 मेला पाऊस झाला, ह्या द्राक्ष बागेमध्ये स्टोरेज न असल्यामुळे बऱ्याच वेळा कमकुवत घड निर्मिती होऊन द्राक्ष बागेमध्ये कमी प्रकारचा माल आपल्याला बघायला मिळाला. मग या द्राक्ष बागांमध्ये थोडीशी पानांची परिस्थिती खराब झाल्यामुळे असेल किंवा गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये द्राक्षवेलीमध्ये कमी पडलेलं स्टोरेज वाढवण्यासाठी आज द्राक्ष बागेमध्ये ज्या काही अशक्त बागा आहेत या बागांमध्ये थोडासा शेणखताचा वापर करणं हा गरजेचा आहे. शेतकरी बांधवांनो, जर आपण द्राक्ष बागेमध्ये बऱ्याच वेळा विचार करतो की द्राक्ष बागेमध्ये शेणखताचा वापर हा थोडासा टाळायला हवा किंवा शेणखताचा वापर नाही केला तरी द्राक्ष बागा आपल्याला व्यवस्थित उत्पादन काढता येऊ शकतं. पण शेतकरी बांधवांनो, ज्या ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये सेंद्रिय कर्ब हा थोडासा कमी प्रमाणामध्ये आहे, पाण्याचा निचरा हा जास्त प्रमाणामध्ये होत असेल आणि ज्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण थोडंसं जास्त असेल, अशा बागांमध्ये शेणखताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. शेणखताचा वापर करणं हा खूप गरजेचा आहे. बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये जर आपण बघतो की बऱ्याच वेळा द्राक्ष वेलीचे जे काही बुडं असतात ह्या बुडांमध्ये स्टोरेज नसतं. बऱ्याच वेळा ही जी काही बुडं असतात ही थोडीशी हळकुडी किंवा कडक झालेली असतात. बऱ्याच वेळा त्यांची जी काही साल असते ही थोडीशी बाहेर निघत नाही. अशा बागांना ताजेतवानं करण्यासाठी या द्राक्ष बागांना शेणखताचा वापर करणं हा गरजेचा असतो. मग आपण ह्या खरड छाटणीमध्ये शेतकरी आपल्याबरोबर सचिन दळवी म्हणून आहेत, यांच्या ह्या प्लॉटमध्ये यंदाच्या वर्षी कामाची सुरुवात करताना आपण या बागेला शेणखत व्यवस्थित टाकून घेतलंय. मग आता द्राक्ष बागेला शेणखत जर टाकायचं असेल तर हे कशा पद्धतीनं टाकलं पाहिजेत हे आपण थोडंसं समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये जे काही तुमचं 2 झाडं असतात यामधला काही जो काही डोबळा असतो हा थोडासा एप्रिल छाटणीमध्ये थोडासा पावड्याने असेल हा उकरून घ्यायचा आहे आणि उकरून घेतल्यानंतर त्याच्या खाली अगोदर थोडीशी सल्फर डस्ट टाकून घ्यायची आणि त्यानंतर द्राक्ष बागेच्या ज्या काड्या वगैरे असतील त्या थोड्याशा त्या बोधामध्ये टाकून वरून तुम्ही शेणखताची एक प्लास्टिकची जाळी आपण जी काही 20 किलोची येते ती एक पूर्ण जाळी जर तुम्ही द्राक्ष बागेच्या 2 झाडांमध्ये टाकली तर ह्या शेणखताचा निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. आणि हे शेणखत टाकताना या शेणखतावरती आपल्याला जो 2 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटच्या जरी या शेणखतावरून दिल्या तर त्याचाही निश्चित आपल्याला फायदा होतो. कारण शेणखतामध्ये दिलेलं सिंगल सुपर फॉस्फेट मधील फॉस्फरस हा शेणखतामध्ये विरघळून द्राक्षवेलीमध्ये फॉस्फरस व्यवस्थित उपलब्ध होतो आणि त्याचमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीची घड निर्मिती बघायला मिळते. बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांनो, द्राक्ष बागेमध्ये शेणखताचा वापर बरेच शेतकरी करत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये जे काय आपले बोध आहेत या बोधामध्ये वाढलेलं क्षारांचं प्रमाण असेल किंवा मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी थोडीशी जास्त pH मुळे असेल किंवा जास्त EC मुळे थोडीशी कमी झालेली आहेत आणि यामुळे द्राक्ष बागेमध्ये जे काही आपण खतं देत असतील, ज्यामध्ये लिक्विड खतं असतील, रासायनिक खतं असतील, यांचा अपटेक किंवा यांचा पुरवठा द्राक्ष वेलीला व्यवस्थित करता येत नाही. म्हणून द्राक्ष बागेमध्ये जर शेणखताचा वापर झाला तर निश्चितच मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढून किंवा थोडेसे क्षार असेल, pH असेल, EC असेल, यामुळे ज्या काही निर्माण होणाऱ्या समस्या आहे यावरती मात करता येऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षी जर द्राक्ष बागेवरती कमी प्रमाणात मध्ये माल निघालेले असतील आणि द्राक्ष बागेमध्ये स्टोरेज कमी झालेलं असेल आणि तर द्राक्ष बागेमध्ये बुडं तुमचे थोडेसे अशक्त झालेले असतील तर ह्या द्राक्ष बागांना शेणखताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, सचिन दळवी यांच्या या यंदाच्या वर्षीची या खरड छाटणीच्या प्लॉटला सुरुवात करताना आपण शेणखत या विषयावरती बोललो आहेत. द्राक्ष शेती संदर्भामध्ये
तुमचे जर काही आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहे, ज्यामध्ये ऑनलाईन कन्सल्टन्सी असेल, शेड्यूल बुक असेल किंवा प्लॉट व्हिजिट असेल, या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर हा जो काही व्हॉट्सअप नंबर दिला आहे यावरती जरूर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला निश्चित सर्व माहिती दिली जाईल. या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार सचिव.